नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर. श्री स्वामी समर्थ अनुभवांची साक्ष. इथे शब्दांपेक्षा अनुभव बोलतात. शांततेतून उमटलेली जाणीव इथे प्रत्येक कथेत जाणवते. नमस्कार मित्रांनो, जय जय रघुवीर समर्थ. आज आपण अशा 11 घटनांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी हजारो लोकांना आश्चर्यचकित केले. या घटना स्वामी समर्थांच्या जीवनाशी संबंधित आहेत. काही घटनांचे वर्णन जुन्या चरित्र ग्रंथांमध्ये आढळते, तर काही घटना भक्तांच्या अनुभवांमधून पुढे आल्या. आजही या घटनांमागील गूढ पूर्णपणे उलगडलेले नाही. चला सुरुवात करूया. घटना क्रमांक 1. एका क्षणात भक्ताचे मन वाचले. अक्कलकोटमध्ये एक श्रीमंत व्यापारी स्वामींच्या दर्शनासाठी आला होता. बाहेरून तो मोठा भक्त असल्याचे दाखवत होता, पण मनात मात्र तो विचार करत होता की हे खरे संत आहेत की फक्त लोकांचा भ्रम आहे. तो स्वामींसमोर पोहोचताच स्वामी मोठ्याने म्हणाले, "अरे, मनात शंका ठेवून आलास आणि वर भक्ती दाखवतोस?" तो व्यापारी थरथरला, कारण त्याने मनातील विचार कुणालाही सांगितला नव्हता. त्या काळात मन वाचण्याचे कोणतेही वैज्ञानिक साधन नव्हते. आजही एखाद्याच्या मनात नेमके काय चालले आहे हे अचूक सांगणे विज्ञानासाठी कठीण आहे. घटना क्रमांक 2. दूर असलेल्या व्यक्तीचा जीव वाचला. एक भक्त स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये आला होता. त्याचवेळी त्याचा मुलगा दुसऱ्या गावात गंभीर संकटात सापडला. स्वामी अचानक म्हणाले, "घाबरू नकोस, तुझा मुलगा सुरक्षित आहे." काही दिवसांनी बातमी आली की त्याच वेळी मुलगा विहिरीत पडला होता, पण चमत्कारिकरित्या वाचला. स्वामींना त्या घटनेची माहिती कशी मिळाली? आजही हा प्रश्न अनेकांना पडतो. घटना क्रमांक 3. न सांगता रोगाचे निदान. एक व्यक्ती अनेक वर्ष आजारी होती. ती स्वामींकडे आली. त्या व्यक्तीने काहीही सांगण्याआधी स्वामी म्हणाले, "पोटातील त्रास आहे, चिंता करू नकोस." त्या काळी तपासण्या नव्हत्या, तरीही स्वामींनी आजार ओळखल्याचे अनेक उल्लेख आढळतात. घटना क्रमांक 4. मृत्यूची पूर्वकल्पना. अनेक वेळा स्वामींनी काही भक्तांना येणाऱ्या संकटांची आधीच सूचना दिली. एका भक्ताला त्यांनी प्रवास पुढे ढकलण्यास सांगितले. भक्ताने त्यांचे ऐकले. नंतर समजले की ज्या दिवशी तो जाणार होता त्या दिवशी मोठा अपघात झाला होता. भविष्यातील घटना अचूक ओळखणे हे आजही विज्ञानासाठी अत्यंत अवघड आहे. घटना क्रमांक 5. एका वेळी 2 ठिकाणी दर्शन. ही घटना सर्वात रहस्यमय मानली जाते. काही भक्त सांगतात की स्वामी अक्कलकोटमध्ये उपस्थित होते. त्याचवेळी दुसऱ्या गावातील भक्तांना देखील त्यांचे दर्शन झाले. दोन्ही ठिकाणच्या लोकांनी समान वर्णन दिले. हे नेमके कसे घडले याचे उत्तर आजही मिळालेले नाही. घटना क्रमांक 6. निसर्गावर नियंत्रण. एकदा परिसरात भीषण वादळ सुरू होते. लोक भयभीत झाले होते. स्वामी शांतपणे बसले होते. काही वेळानं त्यांनी आकाशाकडे पाहिले आणि काही शब्द उच्चारले. भक्तांच्या म्हणण्यानुसार थोड्याच वेळात वादळ शांत झाले. योगायोग की काही वेगळे? हा प्रश्न कायम राहिला. घटना क्रमांक 7. हरवलेली व्यक्ती सापडली. एका कुटुंबातील व्यक्ती अनेक दिवस बेपत्ता होती. नातेवाईक स्वामींकडे आले. स्वामींनी एका विशिष्ट दिशेकडे बोट दाखवत सांगितले, "तिकडे शोधा." ते लोक तिकडे गेले आणि हरवलेली व्यक्ती सापडली. त्यांना दिशा कशी माहीत होती? आजही हे गूढ आहे. घटना क्रमांक 8. स्वप्नात दिलेला आदेश. अनेक भक्तांनी एकसारखा अनुभव सांगितला आहे. संकटाच्या काळात स्वामी स्वप्नात आले. त्यांनी मार्गदर्शन केले. भक्तांनी तसे केल्यानंतर त्यांचे प्रश्न सुटले. स्वप्न हे मानसशास्त्राचा विषय आहे, पण हजारो लोकांचे सारखे अनुभव अनेकांना विचार करायला भाग पाडतात. घटना क्रमांक 9. अन्नाची कमतरता दूर झाली. एकदा मोठ्या प्रमाणावर लोक जमले होते. अन्न अत्यंत कमी होते, पण उपस्थित सर्वांना अन्न मिळाले. अनेक भक्तांनी या घटनेचा उल्लेख केला आहे. नक्की काय घडले होते हे स्पष्ट सांगता येत नाही. घटना क्रमांक 10. मृत्यूपासून सुटका.
एका भक्ताला गंभीर संकट आले होते. तो स्वामींचे नाव घेत होता. नंतर तो चमत्कारिकरित्या वाचला. अशा प्रकारच्या अनुभवांच्या असंख्य कथा भक्त सांगतात. वैज्ञानिकदृष्ट्या याचे स्पष्टीकरण देणं नेहमीच शक्य होत नाही. घटना क्रमांक 11. समाधीनंतरही अनुभव. स्वामी समर्थांनी देहत्याग केल्यानंतरही अनेक भक्तांना त्यांचे अनुभव येत राहिले. काहींना स्वप्नात दर्शन झाले, काहींना संकटात मदत झाल्याची जाणीव झाली, काहींनी अनपेक्षित मार्गदर्शन मिळाल्याचे सांगितले. यामुळे आजही लाखो लोक त्यांच्यावर श्रद्धा ठेवतात. समारोप मित्रांनो, या घटनांवर विश्वास ठेवायचा की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे, श्री स्वामी समर्थांचे व्यक्तिमत्व इतके प्रभावशाली होते की त्यांच्या जीवनाशी संबंधित घटना आजही लोकांना आकर्षित करतात. विज्ञान अनेक प्रश्नांची उत्तरं देते, परंतु काही अनुभव असे असतात की ते मोजमापांच्या पलीकडे जातात. कदाचित म्हणूनच लाखो भक्त आजही श्रद्धेने म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची साथ आपल्या आयुष्याला स्थैर्य देत राहो. पुढील अनुभवानिशी लवकरच.